आणि येता येता माझा झाला ॲक्सिडेंट. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची वस्तू घ्यायला लागेल ते म्हणजे हेल्मेट. माझ्या लाईफमधली सगळ्यात पहिली मोठी राईड. राम राम रायडर्स. आता विषय असा आहे, 2 वाजलेत आता आणि आता मी व्हिडिओ बनवते. अँगल चांगला भेटलेला आहे. मागं स्वामी आहेत, स्वामी पाठीशी असतात. मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं ना, त्यावेळेस मला बनवायचे होते मोटो व्लॉग. पण त्यावेळेस माझ्याकडं काय साधन नव्हते मोटो व्लॉग बनवायचे. त्यामुळं मी आणि कार पण आलीच होती त्यावेळेस, त्यामुळे मी कारने फिरायचो आणि मोबाईलने व्हिडिओ बनवायचो. असं व्हायचं माझं, म्हणजे मी असं करायचो. तर नंतरनं मोटो व्लॉग बनवायची खूप इच्छा व्हायला लागली, म्हणून मी चेस्ट माऊंट घेतला. चेस्ट माऊंटनी एकच व्हिडिओ बनवली. एकच व्हिडिओ बनवली आणि येता येता माझा झाला ॲक्सिडेंट. हे बघा, ॲक्सिडेंट झाला, बोटाला टाके पडले. त्यानंतर जरा थांबलो मी, काही व्हिडिओ बनवलेच नाही. आणि ती चेस्ट माऊंटनी जी व्हिडिओ बनवली होती ती पण व्हिडिओ काही नीट बनली नाही. म्हणून असं इथं लावायचं ते हालायचं सारखं, व्हिडिओ नीट बनत नव्हती, म्हणजे मोटो व्लॉग बनत नव्हता. तर 1-2 महिने थांबलो मी, जरा विचार केला आणि फायनली मी घेतलेला आहे ॲक्शन प्रो. म्हणजे DJI ऑस्मो ॲक्शन 5 प्रो हा कॅमेरा घेतला आहे मी. ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे मोटो व्लॉग बनवण्यासाठी. तर आता मी मोटो व्लॉग बनवायचं प्लॅन आहे आणि एक ट्रिप पण आहे. पण आता मोटो व्लॉग बनवायचं म्हणल्यावरती फक्त कॅमेरा घेऊन उपयोग नाही, बाकीचा पण अजून खर्च वाढतो. म्हणजे ते म्हणतात ना, गाडी घेणं सोपं आहे पण गाडी सांभाळणं सोपं नाही. तशातली गत, म्हणजे हे उदाहरण चुकलं पण असेल, पण तशातलीच गत झाली. कॅमेरा तर घेतला, पण त्यासाठी आता मला काही गोष्टी काही वस्तू घ्यायला लागतील. सगळ्यात महत्त्वाची वस्तू घ्यायला लागेल ते म्हणजे हेल्मेट. आता माझ्या आयुष्यातला, आता मी 32, माझं 32 वय आहे. तर 32 वर्षाचं होईपर्यंत मी आज तागायत एक पण हेल्मेट घेतलेलं नाही आहे. तर आज मी माझ्या लाईफमधलं पहिलं हेल्मेट घेणार आहे. लय भारीतलं घेणार नाही आहे, चांगलं घेणार क्वालिटीचं, पण असं काय लय महाग घेणार नाही. दुसरं त्याला लागेल जे माऊंट, कॅमेरा इथं माऊंट करण्यासाठी अजून काय काय ॲक्सेसरीज लागतील ते सगळे घ्यायचे. त्यासाठी मी चाललो आहे आज आहे गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी पण आहे आणि मला जायचं आहे दगडूशेठच्या इथंच. मी राहतो पुण्यात, जे नवीन असेल त्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी सांगतो, मी पुण्यात राहतो. तर दगडूशेठचं गणपतीच्या जवळ जायचं, तर दर्शन पण होईल आज. आणि तिथंच एक कॅमेराचं दुकान आहे असेच, तर तिथं भेटलं तर चांगली गोष्ट, नाही भेटलं तर मी ऑनलाईन ऑर्डर केलेलंच आहे. पण आपलं घर खूप लांब आहे, त्यामुळं इथं यायला लय लेट होतं. आता ते 8 तारखेला येणार आहे आणि मला व्हिडिओ बनवायची होती लवकरात लवकर. त्यामुळं मी म्हटलं आज सुट्टी आहेच तर जावं आणि घ्यावं बाहेरनंच. चला निघूया आता आपण. गाडी पण आज नेमकी ज्युपिटर पण आहे आणि R15 पण आहे. ज्युपिटर घेऊन जायचा प्लॅन चालला होता माझा, कारण हेल्मेटचा बॉक्स ते ठेवणार कुठं R15वरती, मी एकटाच ना. तर ज्युपिटर घेऊन जायचा प्लॅन चालला होता, पण परत म्हणलं हेल्मेट घालूनच यावं, टेस्ट पण होईल. तर मग R15 घेऊन जाणार आहे आणि त्याचा जो बॉक्स भेटेल तो मित्राच्या रूमवरती ठेवणार आहे. ती काय नंतरनं घेता येईल, त्या बॉक्सची काय अशी एवढी गरज नाही. तर चला भेटूया आता आपण. सध्या तर मोटो व्लॉग होणार नाही आहे, सध्या ॲक्शन कॅमेरा आणि मोबाईलवरतीच होणार आहे. आत्ता पडला असता मोबाईल कॅमेरा, ह्या हाताने मला पकडता येत नाही, हे बोट आहे ना वाकत नाही पूर्ण, ते नीट धरता येत नाही. ठीक आहे, चला भेटू आता आपण थोड्या वेळाने. मित्राला घ्यायला आलो आहे, इथं गाडी आपली लावली, इथं त्याची KTM घेऊन जायचे. कारण हे मला बोटने आहे ना अजून जरा असं हे करता येत नाही ऑपरेट, त्यामुळे KTMच घेऊन जाऊ, म्हणजे तो चालवल आपण बसायचं माग. हेल्मेट घेतलं, ते तुम्ही इथे दुकान बघितलं तिकडनंच हेल्मेट घेतलेलं आहे. बाकी दुसरं कुठलंच काम झालेलं नाही. हेल्मेटला जे चिन माऊंट असतं ना ते भेटत होतं, पण ते स्ट्रॅपचं भेटत होतं, त्यामुळं मी ते काही घेतलं नाही. हेल्मेटला पण नीट लागत नव्हतं. ते चिटकवायचं असतं ना स्ट्रॅप माऊंट, आपलं जे चिटकवायचं असतं ना माऊंट, ते पाहिजे मला. आता ते ऑर्डर केले आहे, ते 10 तारखेला येणार आहे. तर 10 तारखेला मला मित्राच्या रूमवरती जावं लागेल, कारण इथं येत नाही काय, तिथं मागवलेलं आहे, तर तिथं जाऊन घ्यावं लागेल. आणि एक C2C कन्व्हर्टर पण एक मागवलेलं आहे, कारण आपल्याला वायरलेस माईक, ब्लूटूथचा माईक कनेक्ट करण्यासाठी आपल्याला तेच लागणार आहे, ते पण मागवले. मग 10 तारखेला येणार ते. 10 तारखेला पण आपली काही टेस्टिंग होणार नाही असं मला वाटते. 10 तारखेला पण टेस्टिंग होणार नाही असं मला वाटते ॲक्शन कॅमेऱ्याची. तर बघू, आता तुम्हाला मी हेल्मेट दाखवतो.
घरात जरा अंधार पडला आहे, आता दिवस मावळतीस आला आहे. तर हा हेल्मेट घेतलेला आहे. अशी डिझाईन आहे, आपल्या R15ला मॅच होतो आहे कलर. खूप वेळ लावून घेतलेला आहे. पहिलाच हेल्मेट आहे ना, काही कळत नव्हतं कसं असतं, कसं घ्यायचं, म्हणजे कसं काय काय बघून घ्यायचं हे काही कळत नव्हतं, त्यामुळं टाईम लागला. हा हेल्मेट आहे. आता 10 तारखेला दुसरे वस्तू आणायला जायचे, ते ऑनलाईनच येणार ना, ऑनलाईन येणार आहे, त्यामुळं काय रूमवरती जायचं, घ्यायचं, ह्याला सगळं जॉईन करायचं आणि यायचं. आता ही व्हिडिओ मी त्या दिवशीच एडिट करतो आणि त्या दिवशीच नको आजच एडिट करून आजच टाकतो. हेल्मेट तर घेतले ना आपण, हेल्मेटची व्हिडिओ, ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. येणारे भरपूर राईड आहेत. आता सध्या एक शॉर्ट राईड करणार आहे, देवदर्शनाला जाणार आहे, तर ती राईड ह्याच महिन्यात येईल. तर बघत राहा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि 2-3 महिन्यानंतर एक मोठी राईड येणार आहे, माझ्या लाईफमधली सगळ्यात पहिली मोठी राईड मी करणार आहे. मित्रांसोबत करेल किंवा एकटा करेल अजून माहीत नाही, पण नक्की करणार आहे. तर तुम्ही बघत राहा माझे येणारे व्हिडिओज, आधीचे पण व्हिडिओज बघा. राधे राधे.